आषाढी एकादशी येत आहे, त्यानिमित्त सोनाज रेसिपीमध्ये मी तुमच्याकरता काय घेऊन आलेली आहे, मस्त असे छान असे बटाटा साबुदाणा पराठे आणि चमचमीत बटाट्याची भाजी. तुम्ही उपवास नसतानासुद्धा ही रेसिपी बनवून खाल अशी ही भन्नाट रेसिपी आहे. मैत्रिणींनो नमस्कार, मी स्वाती. सोनाज रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप अगदी मनापासून स्वागत करते. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. रेसिपी स्किप न करता संपूर्ण बघा. तर बघा, 1 वाटी साबुदाणा घेतला, गॅसवर कढई ठेवली, गॅस चालू केला आणि 1 वाटी साबुदाणा मस्त खरपूस भाजून घ्यायचा. कलर बदलेपर्यंत बारीक गॅसवर असा भाजायचा, मोठ्या गॅसवर भाजायचा नाही, आपल्याला अगदी खरपूस भाजायचा आहे. बघा, साबुदाणा मस्त खरपूस भाजून झाला, काढून घेतला होता आणि गार झाल्यानंतर आपल्याला याची पावडर बनवून घ्यायची आहे, म्हणजे पीठ बनवून घ्यायचं आहे. तर गार होऊ द्यायचा साबुदाणा, मग पीठ बनवायचं याचं. तर इथं काही मी बटाटे बघा उकडले होते, एक 10 ते 12. त्यातले काही बटाटे बघा मी पराठ्यांकरता काढलेले आहे, काही बटाटे मी आपल्याला भाजी बनवण्याकरता कट केलेले आहे. आणि इथं काही हिरवी मिरची घेतली होती, त्याचा असा जाड बारीक भरडा ठेचा करून घेतला. शेंगदाणे भाजून घेतले, त्याचाही जाड बारीक असा भरडा करून घेतला. शेंगदाण्याचे साल मी काढले नाही, मला आवडतात, छान टेस्ट येते. आता इथं बघा मी एक 4 ते 5 बटाटे खिसणीच्या साहाय्याने असे खिसून घेत आहे. पीठ मस्त दळून झालेलं आहे बघा, मी चाळलं वगैरे काही नाही, काही एवढा फरक पडत नाही, छान होतं, बारीक होऊन जातं. तर आता बघा सगळे बटाटे मी असे खिसून घेणार आहे. तर बघू शकता बटाटे खिसून झालेले आहे. यामध्ये आता मी थोडासा ठेचा टाकलेला आहे. तुम्हाला कितपत तिखट हवं त्यानुसार तुम्ही टाकू शकतात. चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. आता हे सगळं आपल्याला मिक्स करायचं आहे. तुम्ही जर जिरं खात असाल किंवा कोथिंबीर जर खात असाल तर तुम्ही वापरू शकता. आता मी जिरं कोथिंबीर उपवासाला नाही वापरत, त्याच्यामुळं मी नाही टाकलं. तर आता बघा, हा गोळा असा मस्त मळून घेतला. तर याच्यामध्ये एक बटाटा अजून बसलेला आहे. तर आपण बघायचं की बटाटा अजून बसणार आहे का, म्हणजे पीठ बघायचं, खूप असं सैल पण नको, खूप घट्ट पण नको, फक्त आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाही. तर आता थोडंसं बघा मी तेल टाकून असा हा गोळा मळून घेतला आणि याला आता आपण झाकून ठेवून देऊया 1-10 मिनटं. झटपट होतो, कोणतीही पूर्वतयारी न करता हा पराठा तयार होतो. तर बघा, आता मी एक गोळा असा घेत आहे आणि गॅसवर तवा पण ठेवलेला आहे. मस्त तवा पण छान असा बारीक गॅसवर तापत आहे. आता बघा, इथं कुठेही मी पीठ वगैरे काही न लावता बघा असा मस्त हा पराठा लाटून घेत आहे. छान लाटला जातो. तुम्हाला कसा पाहिजे जाड बारीक त्यानुसार तुम्ही बनवू शकतात. खूप सुंदर प्रकारे बघा. तर तुम्ही प्लास्टिकच्या पिशवीवर सुद्धा एक छोटीशी पिशवी खाली ठेवायची आणि मध्ये गोळा ठेवायचा आणि त्यावर एक पिशवी ठेवून प्लेटनी सुद्धा तुम्ही हे प्रेस करू शकतात. पण मी लाटूनच घेत आहे. तर आता बघा, छान असा हा गोल दिसण्याकरता मी एका प्लेटनी असं याला कट करून घेणार आहे आणि पुढं दाखवणार पण आहे की आपल्याला जर अशा प्लेटनी नाही कट करायचा तर अजून कशा प्रकारे आपण कट करू शकतो. तर मस्तपैकी मग दिसायला पण छान दिसतं, खाताना पण सगळ्यांना छान वाटतं. तर आता बघा, मस्त हा पराठा असा गोल गोल मस्त तयार झालेला आहे. तर भाजीचं पण साहित्य आपलं तयार झालेलं आहे. आता बघा, इथं तवा तपलेला आहे आणि मस्त असा आता पराठा मी टाकून घेणार आहे. तवा छान तपलेला आहे. तर आता पलटी करणार आहे पराठा. खूप सुंदर होतात मैत्रिणींनो हे पराठे. तुम्ही खरोखर जर बनवाल ना, मला नक्की कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि तुम्हाला खूप आवडतील हे बटाटा साबुदाणा पराठे आणि तुम्ही बघायलाच मस्त टम्म पण फुगतात आणि असे मस्त लुसलुशीत होतात. आता बघा, दोघी बाजू मस्त छान शेकल्यानंतर थोडंसं मी तेल टाकून घेतलं आणि असं बघा सराट्याच्या साहाय्याने, कोणी उलटणी म्हणतं बरं का, याला आम्ही सराटा म्हणतो, असं प्रेस करून घ्यायचं आणि मस्त छान भाजून घ्यायचं याला. तर बघा, मस्त पराठा आपला भाजत आहे मैत्रिणींनो. तर खूप सुंदर प्रकारे. तर तुम्हाला जर मैत्रिणींनो साबुदाणा आणि बटाटा पराठा रेसिपी आणि बटाटा भाजी रेसिपी जर माझी आवडली असेल तर मोठ्या मनाने मोठ्या प्रेमाने लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. नक्की बनवा आणि आषाढी एकादशीला आणि मला नक्की सांगा. तर मला तर खात्री आहे तुम्ही उपवास नसताना सुद्धा हे बनवाल. तर बघा, दुसराही मी लाटून घेतला आणि बघा काय मस्त टम्म फुगलेला आहे आपला पराठा. तर बघू शकता आहे का नाही एकदम कमाल. आणि आपल्याला नेहमी एखाद्या वेळेस साबुदाणा खिचडी खायचा कंटाळा येतो, भगर खायचा कंटाळा येतो, तर मग तुम्ही नक्की या प्रकारे बनवा. आता बघा, अशी मी परत
पराठा लाटून घेतला आणि असं बघा तुमच्याकडे शंकरपाड्यांची भिंगरी किंवा असं पिझ्झा कटर असलं त्याच्याने असं गोल कट करा. हेही सोपं होतं किंवा तुम्ही प्लेटनी पण करू शकता. आता बघा मी दुसराही पराठा असा टाकून घेतलेला आहे. आता आपण पराठा होतोय तोवर आपण भाजीची तयारी करूया. तर बघा गॅस चालू केला, कढई ठेवली. याच कढईमध्ये मी शेंगदाणे भाजून घेतले होते. तेल तापतंय तिथपर्यंत इथं पराठा पण मस्त शेकला जातो आहे खूप छान प्रकारे. आणि काय मस्त टम्म फुगताय बघा ना, बघूनच असं खावेसे वाटतील अशी ही रेसिपी आहे मैत्रिणींनो. आणि लुसलुशीत खूप सुंदर प्रकारे नक्की तुम्हाला ही रेसिपी आवडल्याशिवाय राहणार नाही. पण रेसिपी प्लीज तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करायला विसरू नका. रेसिपी संपूर्ण बघा, ॲडसहित बघा आणि हाईप डन करा मैत्रिणींनो. तर बघा आता इथं मी कढईमध्ये 1 ते 2 पडी तेल टाकलं होतं. त्यामध्ये हा मिरचीचा ठेचा टाकून घेतला. तुम्हाला जर लाल मिरची पावडर वापरायची तेही वापरू शकतात. तर जिरं खात असाल तर जिरंही वापरा तुम्ही. आता जे बटाटे कट करून घेतले होते ते टाकून घेतले मी. पण तुम्ही या प्रकारे नक्की अशी हिरव्या मिरचीची ठेचा करून भाजी बनवून बघा, खूप सुंदर लागते. आता बघा चवीनुसार मीठ टाकून घेतलं. तोवर आपला पराठा पण मस्त शेकला जात आहे. तर मस्तपैकी भाजी इतकी चविष्ट लागते ना. आता शेंगदाण्यांचं जे जाड बारीक भरडा करून घेतला होता तोही मी टाकून घेतला. तर तुम्हाला जर बारीक आवडत असेल तर तुम्ही बारीक फिरवा मिक्सरला शेंगदाणे. आणि काय मस्त भन्नाट अशी ही उपवासाची बटाट्याची भाजी तयार होत आहे बघा तुम्ही. पराठे पण तयार होत आहे. खूप सुंदर अशी मी ही रेसिपी तुमच्याकरता घेऊन आलेली आहे. रेसिपीला भरभरून प्रेम द्या, नक्की बनवून बघा. आणि बघा आता मस्त भाजी अशी मी परतवून घेत आहे. भाजी पण आता तयार झालेली आहे. तोपर्यंत बघा बाजूला अजून दुसरा पण पराठा आपला मस्त होत आहे. आणि छान असं तेल टाकून मस्त आपण असं प्रेस करायचं म्हणजे बरोबर मस्त असा भाजला जातो पराठा खूप सुंदर प्रकारे. तर बघा इथं भाजी पण तयार आहे, पराठे तयार आहे. तर आता आपण वाढून घेऊयात मैत्रिणींनो. नक्की बनवा आषाढी एकादशीला. तर बघा आता मी मस्त भाजी वाढून घेत आहे. आणि काय छान दिसत आहे भाजी. तुम्ही कोथिंबीर जर खात असाल तर नक्की कोथिंबीर वापरा, जिरं आणि कोथिंबीर. तर बघा आता हा पण पराठा थोडं भाजीकडे लक्ष गेलं म्हणून पराठा थोडा जास्त शेकला गेला, पण काही नाही, खूप सुंदर लागतो तरी पण. आता पराठा पण मस्त गरमागरम काढून घेतलेला आहे. आणि आपलं फराळाचं ताट आता तयार होत आहे. थोडंसं दही घेतलेलं आहे. दह्यासोबत पण अप्रतिम लागतात, भन्नाट लागतात. आणि मस्त पराठे काय छान लुसलुशीत अगदी तयार झालेले आहे. बघू शकता तुम्ही, मी तुम्हाला दाखवत आहे काय लुसलुशीत झालेले आहे. आणि खायलाही तितकेच भन्नाट चवीचे आहे. तर आता बघा आपली उपवासाची प्लेट तयार होत आहे मैत्रिणींनो. नक्की संपूर्ण रेसिपी बघा. तर बघा काय मस्त फराळ तयार झालेला आहे. रेसिपी नक्की शेअर करा. तर मस्त लुसलुशीत असे बटाटा साबुदाणा पराठे, बटाटा भाजी आणि दही अशी ही आषाढी एकादशीची थाळी आपली तयार झालेली आहे. थाळी म्हणजे प्लेट तयार झालेली आहे. रेसिपी तुम्ही पूर्ण बघतात त्याबद्दल मनापासून हृदयातून मी आभारी आहे. आणि छान छान कमेंट करतात त्याबद्दलही मी आभारी आहे. तुमच्या कमेंट वाचून खूप आनंद होतो. छान छान कमेंट करा रेसिपी खाली. आता बघा मी तुम्हाला एक दाखवते. आणि मस्त अशी भाजी घ्यायची आणि दही पण घ्यायचं. श्री स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी.